श्री स्वामी समर्थ. आज आपण शिकणार आहोत जीन्सवर घालण्यासाठी लागणारे टॉप. तर हे शिवण्यासाठी मी एका ब्लाऊज पीसमध्ये टॉप कटिंग करून घेतलेला आहे आणि ब्लाऊज पीस कमी पडल्यामुळे मी आता या कापडातून 2-2 इंचाच्या पट्टे कापून घेत आहे. त्या ब्लाऊजच्या पीसच्या वेगळ्या पट्ट्या आहेत. या पट्ट्या मी टॉपला आतून लावण्यासाठी कापून घेतलेल्या आहेत. जसं पायपिंगसाठी आपण लांब पट्टी बनवतो त्याप्रमाणे ही पट्टी बनवून घेतलेली आहे. हा ब्लाऊजचा पीस आहे, त्याच्यातून मी टॉप कटिंग करून घेतलेला आहे. हे 8 वर्षाच्या मुलीसाठी लागणारे टॉप आहे. याला आता 4-4 इंचावर दोन्ही साईडला टक्स मारून घ्यायचे आहेत. हे दोन्ही बाजूचे टक्स मारून नंतर त्याला पट्ट्या लावून घ्यायच्या आहेत. या बाजूला 4 इंच, त्या बाजूला 4 इंच. हे बघा, मी असं मारून घेतलेलं आहे. अशा प्रकारे दोन्ही साईडला पट्ट्या मारून घ्यायच्या आहेत आणि पाठीमागची बाजू पकडून त्याला कट मारून घ्यायचा आहे. आता दोन्ही शोल्डर जोडून घ्यायचे आहेत. शोल्डर व्यवस्थित मापात ठेवून जोडायचे आहेत आणि त्याला डबल शिलाई करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर या पट्ट्या लावायला सुरू करायच्या आहेत. जशी गळ्याला पायपिंग लावून घेतली तशी दोन्ही साईडच्या हातांनाही लावून घेत आहे. कारण हा स्लीवलेस टॉप शिवत आहे, त्याच्यामुळे या पट्ट्या आतल्या साईडला दुडून घ्यायच्या आहे. मी या पट्ट्या त्याला ब्लाऊज पीसला मॅच होईल अशाच कलरच्या बघून घेतलेल्या आहेत, कारण ब्लाऊज पीसमधील कापड थोडंसं कमी पडलेलं आहे. हा एका 8 वर्षाच्या मुलीचा टॉप आहे. असे दुडून आत मारायचे आहेत म्हणजे व्यवस्थित दिसतं. असं दोन्ही साईडला लावून घ्यायचं आहे. हे पहा, माझं दोन्ही साईडचं लावून झालेलं आहे. आता मी हुकसाठी पट्टी लावून घेत आहे. एका बाजूला आयसाठी आणि एका बाजूला हुकसाठी. आय पट्टी थोडी मोठी घ्यायची आहे आणि हुक पट्टी आतल्या साईडला दुडून लावायची आहे. हा पटकन शिवून होणारा टॉप आहे आणि एका ब्लाऊज पीसमध्ये मस्त टॉप बसतो. 10 वर्षाच्या मुलींपर्यंत मस्त टॉप बसला जातो. ही आता हुक लावण्यासाठी पट्टी आहे. दोन्ही पट्ट्या जोडून झाल्यानंतर त्याला वरून फिनिशिंग शिलाई मारून घ्यायची आहे. असं शिलाई मारून झाल्यानंतर आता वरच्या साईडून पट्ट्या आत घालून वरच्या साईडने फिनिशिंग शिलाई मारून घ्यायची, म्हणजे छान बसते, दिसायलाही छान वाटते. हे बघा, आता टॉपचा वरील भाग रेडी आहे. त्याला आता मी आधी फिटिंग करून घेते. मधोमध दुडून फिटिंगची मापं घालून घ्यायची आहेत आणि त्याला फिटिंग करून घ्यायचं आहे. फिटिंग करण्यासाठी मी देखील डबल शिलाया मारलेल्या आहेत.
अशा डबल शिलाया मारून झालेल्या आहेत. आता टॉपचा वरचा भाग तयार आहे. आता ह्याच्यासाठी आपण खाली घेर बनवून घ्यायचा आहे. घेर बनवण्यासाठी खालच्या कापडाला मी थोडीशी जोड देऊन घेतली आहे आणि आता अशा ह्याला बारीक बारीक चुन्या घालून घ्यायच्या आहेत. आणि चुन्या घालून झाल्यानंतर खालचा भाग आणि वरचा भाग एकत्र करून जोडून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आता माझं जोडून झालेलं आहे. जोडत असताना डबल शिलाई मारून घ्यायची आहे. मी एकदाच राऊंडमध्ये दोन्ही शिलाया मारून घेतलेल्या आहेत. असं खूप सुंदर प्रकारचा हा टॉप तयार होतो. जीन्सवरती मुली घालू शकतात. खूप सुंदर टॉप तयार झाला आहे. तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.